जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2026 मध्ये सुरुवातीला जून आणि जुलै महिन्यामध्ये राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि अशाच प्रकारे नुकसान झालेल्या नागपूर, अमरावती, पुणे, कोकण विभागातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी.आर. आज 27 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भात याच्यामध्ये आपण पाहू शकता, या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं, नुकसान भरपाईचं वितरण करण्यासाठी 23,33,31,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या 4 जिल्ह्यातील जून 2026 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी 9,683 शेतकऱ्यांना 13,80,74,000 रुपयाची नुकसान भरपाई, तर पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील 6,885 शेतकऱ्यांना 9,13,29,000 रुपये, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यामध्ये 661 शेतकऱ्यांना 38,87,000 रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांना 41,000 रुपये असे एकूण 17,245 शेतकऱ्यांना 23,33,31,000 रुपयाची ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. नुकसान भरपाईचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलं जाणार आहे आणि या नुकसान भरपाईचं वितरण झाल्यानंतर त्यांच्या याद्या जिल्हा संकेतस्थळावरती प्रकाशित कराव्यात अशा प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, हा महत्वाचा असा जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.